नमस्कार. आज दिनांक 28 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. खरी तळमळ लागली म्हणजे संत वेठतो. नमस्कार. आज दिनांक 28 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. खरी तळमळ लागली म्हणजे संत वेठतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हा संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली. रामा तूच आता तार. अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे, पण मागतो मात्र असत. मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजेच भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो, पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार? रामही हवा आणि विषयही हवा, हे कसे जुळणार? मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल, तो उत्तम हो. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्द पांडित्य फार असते. जो जगाला फसविणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकतो. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणेच असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निस्वार्थी असतात, ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज म्हणतात की खऱ्या संतांची आपल्याला ज्यावेळी तळमळ लागते ना, त्यावेळीच आपल्याला संतांची भेट होते. अशी तळमळ केव्हा लागू शकेल? ज्यावेळी आपण आपला कर्तेपणा पूर्णपणे सोडू, आपल्यातला अभिमान ज्यावेळी नाहीसा होईल, त्याचवेळी आपल्याला संतांची कृपा लागू शकते. आणि असे संत खरं तर महत्भाग्याने लागतात. आणि मुळात हे संत जे आपल्याला काही देऊ करतात ते त्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं असतं. त्यांना खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्राप्ती झालेली असते. ते अतिशय निस्वार्थी असतात, आणि म्हणूनच जी कृपा आपल्यावर भगवंताची झाली तीच साऱ्यांना लाभावी हीच त्यांची खरी ओढ असते, तळमळ असते, आणि त्यांचे सारे प्रयत्नही तसेच असतात. आणि म्हणूनच ते आपल्याला नामासारखं सर्वश्रेष्ठ आणि सहज सोपं साधन देऊ करतात, जेणेकरून आपलाही परमार्थ आपल्याला निश्चितपणे साधता येऊ शकतो. आपल्यावरही भगवंताची कृपा होऊ शकते. म्हणूनच ही संत संगती लाभण्यासाठी आपण खरी तर अत्यंत चिकाटीने प्रयत्न करायला हवेत. आपली तशी ओढ, हेतू आणि तळमळ असायला हवी. आणि जेव्हा केव्हा ही संत कृपा आपल्याला लाभेल त्यावेळी आपण त्यांच्या संगतीत राहून आपल्या परमेश्वराशी अनुसंधान साधून त्याची कृपा आपल्याला निश्चितपणे लाभून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. ही संतांची कृपा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.